दौरा यशस्वी झालेला आहे। तुम्ही जसं म्हणालात की आता मॉरिशसला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या या क्लबला किंवा आपण जी ही संकल्पना सुरू केलेली आहे त्याला तितकासा रिस्पॉन्स मिळतोय? होय, फारच चांगला। म्हणजे खरं सांगतो ना, म्हणजे मला असे हजारो महाराष्ट्रीयन भेटलेत किंवा लाखो भेटलेत की ज्यांनी सांगितलं की तुम्ही जे आज म्हणताय ते आमच्या मनात 20 वर्ष होतं, पण आम्ही काही केलं नाही। आम्हाला असं वाटत राहिलं की अरे आपला महाराष्ट्रीयन समाज आहे हा व्यापारात, उद्योगामध्ये, धंद्यात का मागे। पण आम्हाला जिथे कुठे मी बोलतो, ज्या ज्या संध्यात जातो, मध्यंतरी मी एका अमरिंद व्याख्यान मंडळाला व्याख्यान दिलं। 400 मध्ये 200 स्त्रिया होत्या आणि व्याख्यानचं आपल्या 200 स्त्रिया व्यासपीठावर आल्या, मला म्हणाल्या आम्हाला सांगा आम्ही कसं व्यवसायात जाऊ। आणि म्हणून आमच्याकडे महिलांचा उद्योग आहे आणि आमची किशोर आपली सारिका मोहिते पवार आता 31 जुलैला मोठा आम्ही महिलांचं एक दिवसाचं हे करतोय, सेमिनार करतोय आणि महिलांनी पण व्यापारात यावं। दुसरं मी एक सांगू इच्छितो की महिलांचा फार मोठा रोल यामध्ये। मी प्रत्येक स्त्रीला सांगतो की तू आई, बहीण, पत्नी असली तर नवऱ्याला सांग नोकरी करू नको, व्यवसायात जा, मोठा हो, श्रीमंत हो। आणि हा आमचा मेसेज। नक्कीच। आपण रोहित सर सॅटर्डे क्लब बद्दल बोलतोय, तर सॅटर्डे क्लबचे एकंदरीत प्लॅन्स काय आहेत? आपण संकल्पनेबद्दल बोललो, त्याच्या रचनेबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलं, मात्र सॅटर्डे क्लबचे नेमके प्लॅन्स काय आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगा। मी आता म्हटलं तर आमचे खूप अॅम्बिशियस प्लॅन्स आहेत की एक तर सगळं बिझनेस नेटवर्क सगळीकडे वाढवणं। म्हणजे अगदी तुम्हाला नंबर्स मध्ये सांगायचं झालं तर पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही असं ठरलंय की 50 नवीन क्लब स्थापन करणं आणि कमीत कमी 3000 नवीन मेंबर्स या सॅटर्डे क्लबचं करणं। आता याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ज्या ज्या ठिकाणी क्लब्स असतात त्या ठिकाणी तुमचा बिझनेस तुम्ही वाढवू शकता। मग यासाठी आम्ही वेगवेगळ्या परिषदा घेत असतो। तशी आता 9 तारखेला आमची नाशिकला एक रिजनल कॉन्फरन्स होते, त्याच्यानंतर आता भिडे सण तसं 31 जुलैला म्हणजे खास महिलांसाठी ही गोष्ट आहे की महिलांसाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार करतोय की त्यांनीही उद्योजिका व्हावं, ज्या ऑलरेडी उद्योजिका आहेत त्यांनी एकत्र येऊन आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो याच्यासाठी 31 जुलै आम्ही ठाण्यामध्ये एक मोठी महिलांची परिषद घेतोय। सप्टेंबरमध्ये मुलुंड आणि ठाणा हे क्लब मिळून एक मोठी परिषद करतात। ऑक्टोबरमध्ये बोरिवली आणि दादर मिळून एक मोठी अर्थबोध नावाची एक मोठी परिषद करतात आणि जानेवारी महिन्यामध्ये आम्ही एक मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि अवॉर्ड फंक्शन या दोन्ही गोष्टी आम्ही करतोय। याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो की वेगळ्या ठिकाणून जे लोक येतात त्यांना तुम्हाला भेटता येतं, कोण कशा प्रकारे उद्योग करतंय, त्यांचे उद्योग कशा प्रकारे त्यांनी वाढीत लावले आहेत हे आपल्याला एकमेकांशी बोलून कळतं आणि हे एक व्यासपीठ त्यासाठी तयार होतं। आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरनं जेव्हा उद्योजक इथे येतात तेव्हा इथल्या उद्योजकांना एक मोठं ओपनिंग मिळतं की येस आपला बिझनेस आपण बाहेर वाढू शकतो। किंबहुना आम्ही लोकांना सांगतो की आज तुम्ही कुठेही असा, मात्र तुमच्या डोक्यामध्ये हे असू दे की आपला बिझनेस बाहेरच्या देशांमध्ये पण पोहोचला पाहिजे आणि तुम्ही मोठी मोठी स्वप्न बघा, तुम्ही छोटा बिझनेस करा, मोठाच बिझनेस आपल्याला करायचा आहे आणि हे करण्यासाठी जो काही सगळा सपोर्ट लागेल तो आम्ही याद्वारे आम्ही तयार करत असतो। बरोबर। प्रेक्षकांचा आपल्याला एक प्रश्न येतोय, काय प्रश्न ऐकूया। भाऊसाहेब बोलतायत नाशिकहून, काय प्रश्न आहे त्यांचं जाणून घेऊया। भाऊसाहेब बोलताय, बोला भाऊसाहेब, प्रश्न विचारा। हा मॅडम, माझा प्रश्न असा, नाशिकला कुठे आपले सॅटर्डे क्लब शाखा कुठे? नक्कीच नक्कीच, प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया सर। आपल्याला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचंय, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे। एक छोटीशी विश्रांती घेऊन आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये लगेच भेटूया। पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे। मुंबई गर्दीची रेटारेटी, घरांची दाटीवाटी, हर बिझनेस का गॉड ओनली मनी, पैसा मागे धावतोय चाकरमानी, प्रेमाची धुंदी, तरुणाईची मस्ती, 5 स्टार को छोड़ यार अपनी कटिंग जाय सस्ती, अवघ्या मुंबईवर धावती नजर, मुंबई फास्ट फक्त झी 24 तासवर। मुंबई फास्ट दररोज रात्री 11:30 वाजता। सहप्रायोजक चने का असली स्वाद MDH चना मसाला, मायक्रोटिक E2, सेव्ह एनर्जी सेव्ह मनी। जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी, जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी। सध्याच्या स्पेशलायझेशनच्या जमान्यात खरी गरज आहे ती तंत्र शिक्षणाची। जोशी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मधून 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स करा, कारण कोहिनूरच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली खबर, जनसामान्यांचे प्रश्न, राजकारणाचे जश्न, विक्रमांची नांदी, बॉलिवूडची चांदी, थेट चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सखोल वृत्तांत। आजचा महाराष्ट्र फक्त झी 24 तासवर।
दररोज संध्याकाळी 7 वाजता. सहप्रायोजक सबका दिल मेरी मुट्ठी में, बस एक चुटकी में MDH पाव भाजी मसाला. हिदगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अवघे होऊ श्रीमंत या विषयावर आपण चर्चा करतोय आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत माधवराव भिडे आणि रोहित राऊत. आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. तुम्ही सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी व्हा. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न असा आलेला होता की नाशिकमध्ये सॅटर्डे क्लबच्या कुठे शाखा आहेत का? नाशिकला शाखा आहे, अनेक वर्ष आहे, त्याचे अनेक मेंबर्स आहेत आणि तिथे नितीन दाते म्हणून एक व्यावसायिक आमचे चेअरमन आहेत. आणि सांगायला मला अत्यंत आनंद होतो की 9 जुलैला केतकी थाटपाट या वातानुकूलित सुंदर हॉलमध्ये 300 ते 350 व्यावसायिक येणार आहेत. ज्या ज्या लोकांना नाशिकमध्ये यायचं असेल त्यांनी त्या परिषदेला जरूर यावं. आणि हिंदुस्थानभर म्हणजे चेन्नई, बंगलोर, दिल्ली सर्वकडे आमच्या शाखा आहेत. हा मला आनंदाची गोष्ट आहे. आणखी शाखा सारख्या वाढतात आणि आता ज्याप्रमाणे रोहितनी सांगितलं त्याप्रमाणे पुढल्या 2 वर्षात 50 ते शाखा आमच्या वाढल्या जातील. नक्कीच. रोहित सर, तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की सॅटर्डे क्लबचा नेमका उद्देश काय आहे? आणि आपला आजचा विषयच असा आहे की अवघे होऊ श्रीमंत. तर श्रीमंत होण्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला की माणसाने नेमकं श्रीमंत कसं व्हावं? श्रीमंत होण्यामध्ये मुख्य असं आहे की श्रीमंत होणं हे साध्य नाहीये, तर हे एक साधन आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जात असताना की तुम्हाला काय होतं, तुमची सर्वांगीण प्रगती कशी होते, तुम्ही काय काय गोष्टी करू शकता. किंवा आज आपण जगात बघितलं तर कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची झाली तर त्या मुळाशी पैसा लागतो. अगदी तुम्हाला समाजकार्य करायचं म्हटलं तरी पैसा लागतो. आज चांगलं शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी पैसा लागतो. मला स्वतः पुस्तकांची अतिशय आवड आहे. आपल्याकडे मराठीत असं म्हणतात की केल्या त्या देशाटून पंडित मैत्री सभेचा संचार, या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो. एक महत्वाची गोष्ट सांगतो की मी आताच युरोपच्या दौऱ्यात जाऊन आलो. मी स्वित्झर्लंड बघितलं, मी जर्मनी बघितलं, मी पॅरिस बघितलं. तर जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला कळतं की जग केवढं विस्तारलेलं आहे. त्यामुळे आपली क्षितिजे पण विस्तारली जातात आणि या सगळ्यासाठी पैसा लागतो. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे की नाही, मी श्रीमंतच व्हायला पाहिजे. मी श्रीमंत का नाही व्हायचं? जगात फक्त थोडक्या लोकांनी श्रीमंत होण्याची मक्तेदारी आहे का? तर असं नाहीये. तर प्रत्येक माणसाला समान हक्क आहे श्रीमंत होण्याचा. म्हणजे एक गोष्ट अशी म्हटली होती की गॉड हॅज मेड एव्हरीबडी इक्वल विथ द राईट टू बिकम अनइक्वल. तर ते अनइक्वल म्हणजे मला श्रीमंत व्हायचंय आणि श्रीमंत झाल्यानंतर मी तो सर्व उपभोग स्वतःसाठी न घेता मी तो समाजाच्या वाढीसाठी पण तो करू शकतो. तर ही मुळात संकल्पना आहे. अच्छा, थोडक्यात तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल या सगळ्या गोष्टींसाठी? नाही, एकच सांगेन मी की परत सांगतो की डोक्यामध्ये आपल्या, मी ही पहिल्या पिढीचा उद्योजक आहे, तर आपली मानसिकता बदला. नोकरीचा जो सेफ मार्ग आहे तो बाजूला ठेवा आणि उद्योगधंद्यामध्ये या. या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त उपयोग करा. जास्तीत जास्त लोकांना भेटा, स्वतःचं ज्ञान वाढवा, स्वतःचे कॉन्टॅक्ट वाढवा. किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. कारण आज आपण म्हणतो की आपली जी लोकसंख्या आहे ही आपली लायबिलिटी नव्हता, हा आपला ऍसेट आहे. तर तो ऍसेटच आपल्याला कॅश करायचा आहे. त्या डोक्यामध्ये जर उद्योगधंदा असेल, म्हणून म्हणतो की इच्छा असेल तिथे मार्ग असतो. ती तुम्ही इच्छा दाखवा. मी परत एकदा सांगतो की तुम्ही फक्त 1 पाऊल टाकायला तयार व्हा. सॅटर्डे क्लब तुमच्या बरोबर 2 पावलं करेल आणि तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी भरपूर मदत करेल. नक्कीच. माधवराव सर, तुम्ही काय थोडक्यात मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन समाज संपत्तीमान झाला, आर्थिकदृष्ट्या ताकदवान झाला की त्याचे सामुदायिक निधी वाढतील. उदाहरणार्थ आता एखाद्या उद्योजकाला मदत लागेल तर ती नसते आणि म्हणून आम्ही 150 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल प्लॅन केलंय. त्याच्याबद्दल सुरुवात केलेली आहे. आणि अशा तऱ्हेने जेव्हा हजारो महाराष्ट्रीयन कोट्याधीश होतील तेव्हा महाराष्ट्रीयन समाज बलवान होईल. तो जगात, राष्ट्रात गणला जाईल. आणि ज्या महाराष्ट्रीयन समाजाबद्दल मला जन्मापासून एक विलक्षण अभिमान आहे तो महाराष्ट्रीयन समाज जगामध्ये गणला जाईल, मोठा होईल. आणि म्हणून माझी सर्व महाराष्ट्रीयांची विनंती आहे की ज्यांनी मुलांना सांगावं की तू जर नोकरी केलीस तर घराबाहेर जा आणि तू जर व्यवसाय केला तर तुला वर्षभर मी जेवायला घालीन, मदत करीन, तरच हजारो महाराष्ट्रीयन उद्योजक निर्माण होतील आणि आपण मोठे होऊ. आणि अशा तऱ्हेने सर्व महाराष्ट्रांनी मोठे व्हावं ही आमची इच्छा, हे आमचं स्वप्न नव्हे तर हे होण्यात शक्यता खात्री आहे. आणि आमचं लॉंग टर्म विजन असं आहे की पुढच्या 15 ते 20 वर्षांमध्ये म्हणजे आपली महाराष्ट्रीयन कम्युनिटी आहे तिलाही बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखलं जातं. बरोबर. नक्कीच सर, तुम्ही इथे आलात आणि या विषयावर इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हितगुज या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे.
जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. ले जाऊंगा, बिजनेस मैनेजमेंट करूंगा, फिर किसी कंपनी का सीईओ बन जाऊंगा, इंटरनेशनल मार्केट में डील करूंगा, इसी रिच हूज़ टॉप 10 बिजनेसमैन में अपना नाम लिखवाऊंगा. इसमें से ज्यादा कुछ समझ में नहीं आया, लेकिन सुनने में बहुत अच्छा लगा. तो पूजा, तुम जिंदगी में क्या बनना चाहती हो? सर, मैं एस्ट्रोनॉट बन के चांद पे चढ़ना चाहती हूँ. अच्छा रितेश, तुम क्या बनना चाहते हो जिंदगी? सर, वैसे तो मेरा सपना था कि मैं मुकेश अंबानी बनूं, लेकिन अब सोच रहा हूँ चांद बनने में ज्यादा फायदा है. VCD and DVD available on Pen. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली खबर, जनसामान्यांचे प्रश्न, राजकारणाचे जश्न, विक्रमांची नांदी, बॉलिवूडची चांदी. थेट चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सखोल वृत्तांत. आजचा महाराष्ट्र फक्त झी 24 तासवर. दररोज संध्याकाळी 7 वाजता. सहप्रायोजक सबका दिल मेरी मुट्ठी में, बस एक चुटकी में MDH पाव भाजी मसाला. यंदाच्या पावसात मनसोक्त भिजा आमच्या सोबत. पावसाचा अंदाज आणि लाईव्ह कव्हरेज. कसं जपाल आरोग्य, पावसाळ्यातल्या समस्यांचं तज्ज्ञांकडून निराकरण. मान्सून स्पेशल झी 24 तासचा विशेष उपक्रम. वाजे टाळ मृदुंग, कानी पडतो अभंग. दिंडी निघाली पंढरपूर, मुखी विठुनामाचा गजर. चौधरी यात्रा कंपनी, जिव्हाळा जपणारी माणसं घेऊन येतायत आनंदवारी. दररोज सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30 वाजता. प्रायोजक चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील एकमेव यात्रा कंपनी. झी 24 तास, एक पाऊल पुढे. बीड जिल्हा बँकेत आणखी एक घोटाळा उघड. बोगस खाती उघडून बँक कर्मचाऱ्यांनीच लावला 2.25 कोटींचा चुना. वडापावच्या वादात मराठा संघटनांची उडी. नितेश राणेंना छत्रपती प्रतिष्ठानकडून 7 दिवसांचा अल्टिमेटम. जेडे हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींची कोर्टात हजेरी. सतीश काल्यासह 7 आरोपींच्या पोलीस कोठडीत 8 जुलैपर्यंत वाढ. ठाणे महापालिकेच्या दप्तरांच्या बनवाबनवीच्या चौकशीचे महापौरांचे आदेश. मनसेनं केली पोलिसात तक्रार दाखल. राज्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ. अहमदनगर जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, तर पालघरमध्ये 15 लाखांचे दागिने लुटले. आणि सचिन तेंडुलकरच्या मिशन इंग्लंडला सुरुवात. लंडनमध्ये सुरू केला सराव. अर्जुनलाही देतोय क्रिकेटच्या टिप्स. नमस्कार, मी भूषण. आपण पाहताय झी 24 तास, एक पाऊल पुढे. बीड जिल्हा बँकेत आणखी एक घोटाळा उघड झालाय. बँकेच्याच शाखांमधल्या कर्मचाऱ्यांनी बँकेला 2.25 कोटींचा चुना लावलाय. बोगस खाती उघडून 2.25 कोटींचा घोटाळा करण्यात आलाय. या प्रकरणी 8 शाखांमधल्या 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बँकेच्या 8 शाखांमधल्या 24 कर्मचाऱ्यांनी परस्पर खातं उघडणं, खात्यातून परस्पर रक्कम काढणं असे प्रकार सुरू केले होते. त्यामुळे बँकेच्या घोटाळ्यांमध्ये व्यवस्थापकांसह कर्मचारीही मागं नसल्याचं दिसून आलंय. यापूर्वीच बीड जिल्हा बँकेच्या बोगस शाखा स्थापन करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचं उघड झालं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका नव्या घोटाळ्यानं बँकेला ग्रासलंय. त्यामुळे जिल्हा बँक महाघोटाळ्यात अडकल्याचं सिद्ध झालेलं आहे. बीड जिल्हा बँकेत आणखी एक घोटाळा आता उघड झालेला आहे. बोगस खाती उघडून 2.25 कोटींचा घोटाळा करण्यात आलेला आहे. बँकेच्याच शाखांमधल्या कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केलाय. या प्रकरणी 8 शाखातल्या 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बँकेच्या 8 शाखांमधल्या या 24 कर्मचाऱ्यांनी परस्पर खातं उघडणं, खात्यातून परस्पर रक्कम काढणं असे प्रकार सुरू केले होते. 24 कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि टोटल 1 कोटी 74 लाख रुपये